सुगरण सुगरण करते संसार सुखाचा। ब्रेक नंतर सुगरणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। खारकेचं लोणचं आपण करतोय आणि इथे सगळी जय्यत तयारी केलेली आहे। सो सगळ्यात आधी काय करायचं? आता सगळ्यात आधी खारकेचे हे जे तुकडे केलेले आहेत हे घालायचे। ओके। त्याच्यानंतर खजूर, आणि ह्याच्यामध्ये हे पादे लोण आहे, हे आरोग्यदायी आहे, पाचक आहे। आता हे त्या प्रमाणात टाकायचं। ओके। साखर 1 चमचा, 2-3 चमचे, आणि लिंबाचा रस, आणि आता हे चांगलं कालवाचं आहे। बर, म्हणजे ते सगळ्याला असं लागलं पाहिजे। बरोबर। आता ह्याच्यामध्ये ह्या काळ्या मनुका, काळ्या मनुका ह्या पण पाचकच आहेत, बरोबर, आरोग्यदायी आणि परत उष्णता पण त्यांनी निघून जाते शरीरातली। आणि आता ह्याच्यामध्ये हे जे आलं आहे तर याचा रस असा पिळायचा आहे। ओके। ओहो, म्हणजे मस्त असा स्वाद आल्याचा छान लागणार आहे त्याला। ओके। हे झालं खारकेचं लोणचं तयार। ओके। आता हे काढायला एक बाउल आहे। हो। हे लोणचं सुद्धा लहान मुलांना खूप आवडेल ना, कारण काय आवडीने जनरली खारीक आणि हे तर आवडतच खजूर, आणि हे किती खाल्लं तरी बाधणार नाही, त्रास होणार नाही। बरोबर। आणि तसं येता जाता खाल्लं तर फारच चांगलं। आणि ते येता जाता खाण्यासारखं आहे ऍक्च्युली। ओके। सो खारकेचं लोणचं तयार झालंय आपलं। हो, खारीक खजूर लोणचं खारीक खजूर तयार। खारकेचं लोणचं तयार झालंय, त्याचा पटकन रिकॅप बघूया। खारीक तुकडे 1 वाटी, खजूर तुकडे 1 वाटी, काळे मनुके 1 चमचा, किसलेलं आलं 1 चमचा, लिंबाचा रस 1 चमचा, साखर 2 चमचे, सैंधव मीठ चवीनुसार। कृती: प्रथम खारकेचे तुकडे, खजूर तुकडे, सैंधव मीठ, साखर आणि लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करा। नंतर त्यात काळे मनुके, आल्याचा रस घालून खारकेचं लोणचं सर्व्ह करा। खारकेच्या लोणच्याचा रिकॅप आपण बघितला। आता वेळ झाली हे चविष्ट लोणचं टेस्ट करण्याची, हो ना? हो, अगदी। खाऊन बघू मी? हो, मला काढून द्याल प्लीज याच्यामध्ये? छान असं मस्त पौष्टिक आहे ना, आणि ते अगदी, आणि आवडेल पण। आणि हे असं होणार आहे की खायला गेलं एवढंसं घेतलं आणि आणखीन मागतील पाहुणे त्यांना आवडल्यावरती। आणि हे करायला वेळ नाही लागत ना, आता पाहिलंच ना, मिक्सिंग 5 मिनिटात अगदी होऊन जातं। बरोबर। मी सगळं खाते म्हणजे असतं। हो, मला सगळ्याची चव समजेल। अप्रतिम, मस्त असा लिंबाचा त्याच्यावरती असा एक कोट आलाय लिंबाच्या रसाचा, खूप छान। आणि ते आपण नंतर जे आलं पिळलं ना, ते पण असं छान एकदम असं पिंच टाकलेलं ना आपण, खूप पण टाकलं नव्हतं, त्याच्यामुळे त्याचा एक वेगळा स्वाद आला। आणि ऑफकोर्स मिठाची पण एक सुंदर चव आली आहे, फर्स्ट क्लास, मस्त, खूप छान। आता 2 नाविन्यपूर्ण लोणची तर आपण शिकलो, आता तिसरं काय असणार? वांग्याचं लोणचं। अरे वा, तिसरंही लोणचं आहे, काय बात आहे। वांग्याचं लोणचं म्हणजे भाजी करतो आपण, पण आता हे वांग्याचं लोणचं पण छान आहे, आणि हे पण 4-8 दिवस टिकतं। ओके। आणि हे पण सगळ्यांना आवडतं, एक डावी बाजू म्हणून, आणि बरोबर, जरा वेगळी चव येते। बरोबर, छान लागतं। तुमच्या रेसिपीमुळे आमचा एपिसोड असा लोणचे स्पेशल एपिसोड झालाय। सो आता आपण वांग्याचं लोणचं करतो ना। वांग्याचं लोणचं कसं तयार करायचं ते आपण शिकणार आहोत, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक। सुगरण सुगरण करते संसार सुखाचा।